सजेयत सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरण वासरमणिरिव तमसारासन्नास्तिविघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारधौराया शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवम् कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ. जय जय रघुवीर. पण आता साई चरित्राचं चिंतन हेमाड पंत साई चरित्र अध्याय 26. सुरुवात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. भूतभौतिक विषयजात हे अवघे विश्व निजांतर्गत दर्पणे नगरी से प्रतिबिंबत माया विजृंभित माईक. हे सगळं जे दिसे भासते ते सारे जे जे दिसते आणि भासतंय ते कसं आहे तर ज्याप्रमाणे आरशामध्ये दिसणार दर्पणी नगरी से प्रतिबिंबित आरशात एखादं नगर दिसावं तसं ते दिसतंय. दर्पणी नगरी से बिंबित माया विजृंभित माईक. हा सगळा मायेचा देखावा आहे. वस्तुगत्या अनुभूत आत्मस्वरूपी अनुष्ठित ते 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 वास्तव तेथे नसे जैसे वासना अनुष्ठित ते हे विश्वस्वरूपी स्थित ऐसे उद्भूत चराचर. वस्तुगत्या अनुभूत आत्मस्वरूपी अनुष्ठित ते हे विश्वस्वरूपी स्थित असे उद्भूत चराचर. खरोखर पाहता जे प्रत्यक्षात प्रगट झालेलं नाही पण हे सगळं आत्मस्वरूपामध्ये ओवलं गेलेलं आहे. हे विश्वस्वरूपामध्ये स्थित आहे आणि त्याच्यातनं निर्माण झालेलं. ज्याप्रमाणे ही सोन्याच्या मण्याची माळ आहे. म्हणजे मणी कशाचे? सोन्याचे. त्याच्यामध्ये तार कशाची? सोन्याची. म्हणजे सोन्याच्या तारेमध्ये गुंफलेले आहेत. काय गुंफलेले आहेत? सोन्याचे मणी. आता ती तार वेगळी दिसते, ते मणी वेगळे दिसत आहेत, पण आहेत सगळं काय? सगळं एकच आहे. तसं ह्या विश्वामध्येच हे सगळं अनिश्चित आहे. म्हणजे जरी हे दिसत असलं, जसे आपण मागे एक उदाहरण पाहिलं, लाट, पाण्याची लाट, समुद्राची लाट, ही समुद्रापासून वेगळी दिसते, दिसायला दिसते, पण वेगळे आहे का? नाही. ही समुद्राचाच एक भाग आहे. जसे अलंकार वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि त्याला वेगवेगळी नावं आहेत. सोन्याचे वेगवेगळे अलंकार आहेत आणि त्या वेगवेगळ्या आकाराप्रमाणे त्या सोन्याच्या अलंकाराचे नाव आहेत. मग दिसायला हे सगळं वेगळं दिसतंय, पण आहे काय? आधीही सोनंच होतं, अलंकार झाले तरी सोनंच आहे. आणि ह्या अलंकाराची आता डिझाईन बदलायची म्हटलं तर ते पुन्हा ते सगळं अलंकार आटवावे लागतात, त्याचं पुन्हा शुद्ध सोनं करावं लागतं. म्हणजे आधीही सोनं आहे,
मध्ये सोने अंती सोने. तसं विश्वाच्या आधी काय होतं की हा परमात्मा होता. आता त्यानेच विश्व निर्माण केलेलं असल्यामुळे हे सगळं विश्वसुद्धा परमात्मा स्वरूप असतं आणि अंती त्या विश्वामध्येच विलीन होऊन जाणार आहे. परमात्म्यामध्येच आपण सगळे विलीन होतो. परमात्म्यापासून निर्माण झालो, आपण निर्माण झालो तरी आपल्या आतमध्ये परमात्मा आहेच, बाहेरसुद्धा परमात्मा आहेच आणि हा देह नाहीसा झाला तरी परमात्मा शिल्लक राहणार आहे. म्हणजे आपण जन्माला येण्याच्या आधी परमात्मा होता, आपण जन्माला आल्यानंतर ह्या देहामध्ये सुद्धा परमात्म्यानेच वास केला आणि हा देह नाहीसा झाला तरी परमात्मा शिल्लकच राहणार आहे. जागृत अवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्धे प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश वितळे महावाक्य वेळे सद्गुरूच्या. जागृत अवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्धी प्रपंच वितळे म्हणजे स्वप्नामध्ये प्रपंच आहे. काय आहे म्हणजे स्वप्नामध्ये जे जे दिसतं ते खरं वाटतं. म्हणजे स्वप्नामध्ये एखाद्याला लॉटरी लागली तरी तीही खरीच वाटते आणि स्वप्नामध्ये एखाद्याच्या घरामध्ये चोरी झाली तरी तीही त्याला खरीच वाटते. पण जागा झाल्यानंतर त्याला कळतं की माझं जे काही घरातलं द्रव्य आहे ते तिथल्या तिथेच आहे, ते चोरीला गेलेलं नाही आणि मला मिळालेली स्वप्नातली लॉटरी तीही खोटीच आहे. हे खोटं आहे कधी कळतं? स्वप्न खोटं आहे हे कधी कळतं? स्वप्नामध्ये असताना कळत नाही, जागं झाल्यानंतर कळतं की स्वप्न खोटं आहे. तसं गुरुची कृपा होण्याच्या आधी हे सगळं खरंच वाटतंय आणि गुरुची कृपा झाल्यानंतर कळतं की ह्यामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. अद्वयानंद प्रवास विवळे महावाक्य मेळे सद्गुरूच्या. अद्वय आनंद प्राप्त होतो. आधी काय आहे? गुरुची कृपा होण्याच्या आधी द्वैत आहे. द्वैत म्हणजे हे माझं आणि हे परक्याचं, हे द्वैत आहे. हा माझा आणि तो परका, हे द्वैत आहे. आणि हे द्वैत असल्यामुळे वाद विवाद, भांडणं तंटणं हे सगळं आहे. कशामुळे? द्वैतामुळे. आणि अद्वैत ज्ञान प्राप्त झालं की सगळा आनंद आहे. अद्वैत ज्ञान प्राप्त कोणामुळे होतं? गुरुच्यामुळे प्राप्त होतं. हे सगळे आपलेच आहे, कोणाशी भांडण करायचं? माझ्यामध्येही तोच परमात्मा आहे, समोरच्यामध्येही तोच परमात्मा आहे. अशा प्रकारे अद्वैत आनंद प्राप्त झाल्यानंतर मग एकमेकाविषयी असलेली कटू भावना नाहीशी होऊन जाते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मेळे सद्गुरूच्या. विश्वाचे जे सत्ता स्फुरणतयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान, तो गुरुवात्मा ईश्वर जय प्रसन्न तैच साक्षात्करण हे. सर्वत्र भगवंत भरलेला आहे हे गुरुकृपेशिवाय कळत नाही. स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख, तेथे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ. हा आत्मा स्वतःच्या प्रकाशात आहे, याला बाहेरचा प्रकाश लागत नाही. एकाला विचारलं की बाबा तू काय केलं? म्हणला मी स्वप्न पाहिलं. म्हणले स्वप्न कशामध्ये पाहिलं? लाईट तर गेले होते, तुझ्या घरामध्ये असलेला इमर्जन्सी लाईट तेही गेले होते, घरात मेणबत्ती नव्हती, काडीशपेटी नव्हती, म्हणजे काय होतं? सगळा अंधार होता. बरं तू डोळे झाकून झोपलेला होतास. मग ते जे स्वप्न पाहिलं ते कुठल्या प्रकाशामध्ये पाहिलंस? प्रकाशाशिवाय दिसलं का तुला? म्हणजे स्वप्नामध्ये जे दिसलं त्याला कुठला तरी प्रकाश कारणीभूत होता. तो कुठला आहे? आत्मस्वरूपाचा प्रकाश आहे. तिथे बाहेरचं काही लागत नाही. सोहिरा म्हणे ज्ञानज्योती, तिथे कसली दिवस रात्री. एकदा ज्ञानाची ज्योत प्रगट झाल्यानंतर तिथे दिवसा काय आणि रात्री काय? कायम प्रकाश आहे. आत्मप्रकाशामध्ये हे विश्व आपल्याला दिसतं. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तिथे कसली दिवस रात्री. सोहिरा
संत होऊन गेले, त्यांनी लिहिलंय काव्य. त्याच्यामध्ये काय म्हणतात, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तिथे कसली दिवस राती. तिथे दिवस कुठले आणि रात्र कुठे, कुठलं संबंध, प्रकाशमय जीवन आहे. कसलं ज्ञानज्योतीमध्ये सगळं आपल्याला अगदी उघड दिसतंय. आप ब्रह्मस्तंभपर्यंत भूत भौतिक हे सर्व कल्पित, ऐसे वास्तव विस्तारले जगत, माया विजृंभित केवळ. हे सगळं मायेचा पसारा आहे. त्यामुळे मायेचा पसारा म्हणजे काय, वेगवेगळे भाषणं म्हणून त्याला मायेचा पसारा म्हणतात. सर्प माला दंडधारा स्वरूप ज्ञाने, मानिती दोरा तैसाचा सकळ जगत पसारा, स्वरूपी थारा नाही. ज्याप्रमाणे मागे एक उदाहरण सांगितलं, अंधारामध्ये दोरीलाच तो सर्प समजत होता. वाटेमध्ये दोर पडला होता मोठा जाड, आणि अंधारामुळे त्याला वाटलं या ठिकाणी सर्प पडलेला आहे. बॅटरीचा प्रकाश टाकल्यावर कळलं की हा सर्प नाही, दोरी आहे. म्हणजे आधी पण दोरीच होती, पण त्याला त्या दोरीवरती सर्पाचा भास झाला होता अज्ञानामुळे. आणि प्रकाश आल्यावर त्याला ज्ञान झालं की ही सर्प नाही, ही दोरीच आहे. त्यामुळे त्याचं भय नाहीसं झालं. म्हणजे अज्ञानात भय आहे आणि ज्ञानामध्ये निर्भय आहे. हे दृश्यजात मायामय तत्वज्ञाने यासी लय, गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त होय त्या काळी. हे सगळं दृश्य मायामय आहे हे कळतं केव्हा, गुरुचं वाक्य जे शास्त्रात सांगितलंय तेच गुरु सांगणार, आणि त्याची आपल्याला आत्मप्रचिती आली की मग ते सगळं आपल्याला अनुभूतीला येतं. तृतीय पुरुष एक वचने गृणाती, रूपार्थ धरिता मने, शिष्यास तत्वोपदेश राणी, गुरु एकजने समर्थ. शिष्याला ते ज्ञान द्यायला कोण समर्थ आहे, गुरु समर्थ आहे. आता गुरु कसे समर्थ आहेत, अज्ञानी शिष्य गुरुकडे गेल्यानंतर गुरु त्याला ज्ञान कसं देणार. पण गुरु काय करतो, जे मडकं कच्चं आहे त्याला तो भासतो म्हणजे कशाने, त्याच्या उपदेशाने त्याला पक्का करतो, कच्च्या मडक्याला पक्का करतो, आणि मग त्याच्यामध्ये ज्ञान भरतो. जिथं गळती असेल ती बंद करतो त्याची, आणि मग त्याला पक्क करतोय, आणि मग त्याला ज्ञानप्राप्ती करून देतो. म्हणजे अनधिकारी शिष्याला गुरु पहिल्यांदा परमार्थातला अधिकारी बनवतो, आणि मग त्याला त्याच्यामध्ये ज्ञानाचं बीजारोपण करतो. त्याला तयार केल्याशिवाय कसं आहे, त्याला आधी तयार करावं लागतं. गुरुच्याकडे गेल्यानंतर शिष्य हा अपरिपक्वच असतो, पण गुरु आपल्या बोधाने त्याला परिपक्व करतो. म्हणून प्रार्थो की बाबा प्रत करावी बुद्धी अंतरासक्त, नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी. म्हणून बाबांना आपण प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची, करावी बुद्धी अंतरासक्त. देवा, माझी बुद्धी ही जी बाह्य विषयामध्ये गुंतून पडलेली आहे तिला अंतर्मुख करा, तिला आतलं पाहू द्या. आतमध्ये कोण आहे, परमात्मा आहे. आपल्या देहामध्ये आहे पण आपल्याला कळत नाही, कारण आपली बुद्धी जी आहे ती बाह्य विषयामध्ये त्याला शोधते. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आपल्याला जो परमात्मा शोधायला आपण इतक्या लांब लांब जातो, सद्गुरू म्हणतात तो तुझ्याजवळच आहे, किंबहुना तूच आहेस. सद्गुरू आपल्याला त्या आत्मस्वरूपाची जाणीव करून दे. कुणाला शोधायला बाहेर पडतोस, ज्याला शोधायला बाहेर पडतो तो इथंच बसला आहे. तुझ्या आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. म्हणून सद्गुरूला काय प्रार्थना केली की मला अंतर्मुख करा, म्हणजे माझ्यामध्ये असलेला परमात्मा मला अनुभूतीला येऊ द्या. परमात्मा आहे हे कळतंय, पण मला त्याची आत्मप्रचिती येत नाही, त्याची अनुभूती येत नाही. ती अनुभूती मला येऊ द्या. म्हणून प्रार्थो की बाबा प्रद करावी बुद्धी अंतरासक्त,
नित्यानित्य वियोगयुक्त वैराग्यरत मज करी. नित्यानित्य म्हणजे सद्गुरूला अशी प्रार्थना केली की मला कळू द्या नित्य काय आणि अनित्य काय आहे, क्षणभंगूर काय आणि शाश्वत काय आहे, क्षर काय आणि अक्षर काय आहे, हे मला कळू द्या. म्हणून त्याला नित्यानित्य विवेक असा माझ्या मनामध्ये नित्यानित्य विवेक जागृत होऊ द्या की खरं काय खोटं काय, स्थिर काय अस्थिर काय, शाश्वत काय अशाश्वत काय, ते मला कळू द्या. नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी. नित्यानित्य हा नित्य चालणारा आपल्याला हा विवेक जागृत झाला पाहिजे. काय नित्य आहे? आपल्या नजरेसमोर असंख्य माणसं जाताना आपण पाहतो का नाही? लहान मूल गेलेले आपण ऐकतो किंवा पाहतो, तरुण मुलं गेलेली पाहतो, प्रौढ माणसं गेलेली पाहतो, म्हातारी माणसं गेलेली पाहतो, असं नित्य पाहतोय. अनेक इमारती हजारो वर्षाच्या आहेत, 500 वर्षाच्या आहेत, कुठल्या आहेत, त्या पुन्हा हळूहळू ढासळतात, जमिनीवर पडतात आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन निर्माण होतं. हे पाहतो का नाही आपण? म्हणजे ते मोठ्या मोठ्या इमारतीसुद्धा जमीनदोस्त होताना आपण पाहतो आणि त्याच ठिकाणी नवीन त्याच जागेवरती नवीन इमारती उभारताना पाहतो. म्हणजे ते अनित्य आहे. आज आहे, उद्या कालांतराने 5, 50, 100 वर्षांनी ही पण इमारत पुन्हा पाडली जाईल आणि त्या ठिकाणी नवीन इमारत उभी केली जाईल. हे नित्य आहे, चाललेलं आहे, हे अखंड चाललेलं आहे, हे आपल्याला दिसतंय. मग एवढं जाणवत असून सुद्धा आपण स्वतःला काय समजतो? मी अमरपट्टा घेऊन आलोय. अरे मला सुद्धा एक दिवशी असंच कधीतरी जायचं आहे. लोक म्हणतील अहो सकाळी होतं आत्ता ते नाही आहे, काल तर आम्ही त्या दिवशी बोललो, आज नाही आहे. मग इतकं क्षणभंगूर असणारे जीवन हे देवा माझं मला ते एकदा कळू द्या काय. आणि ते एकदा मला कळलं की मी जो असा भरोशावर बसलोय की मग कितीतरी वर्ष जगेन ते मला कळतं. मरणाचे स्मरण असावे, हरिभजनात सादर व्हावे. ज्याला मरणाचं स्मरण आहे त्याच्या हातनं चांगलं कार्य होतं. कारण तो विचार करतो पुढच्या क्षणाला मी गेलो तर काय करणार, लोक मला नावं ठेवतील. म्हणजे तो जीवनातला प्रत्येक क्षण चांगलंच जगायचा हे करतो, प्रयत्न करतो की मी कुठल्याही क्षणाला गेलो तर शेवटचा क्षणच माणसाच्या लक्षात राहतो, ह्याने चांगलं केलं का वाईट केलं. मग आयुष्यातला शेवटचा क्षणसुद्धा मी लोकांच्या कल्याणासाठी वापरी. असा ज्याला मृत्यूचं स्मरण आहे त्या माणसाच्या हातून जीवनातला प्रत्येक क्षण कारणी लावला जातो. नित्यानित्य विवेकयुक्त अशा प्रकारचा विवेक माझ्या मनामध्ये जागृत होऊ द्या. वैराग्यरत मज करी. मला माझा हा लोभ आहे तो हळूहळू कमी झाला पाहिजे, माझा क्रोध हळूहळू कमी झाला पाहिजे, माझा काम हळूहळू कमी झाला पाहिजे. हे षड्विकार माझे हळूहळू कमी होऊन नामशेष झाले पाहिजे. मग हे माझे षड्विकार की जे मला परमार्थाच्या आड येत आहेत, परमात्म्याच्या प्राप्तीच्या आड येत आहेत, ते काय कामाचे आहेत? माझेच आहेत. ते जर परमेश्वराच्या प्राप्तीच्या आड येत असतील तर काय कामाचे आहेत? मग त्याचं आम्हाला काय करायला पाहिजे? ते जर जाणार नसतील षड्विकार तर मग त्या षड्विकाराला पुन्हा मोल्ड करावं लागेल, त्याला चांगल्या मार्गाला लावायला लागेल. राग जात नसेल तर मग तो राग आपल्या दुर्गुणावर काढला पाहिजे की अरे माझ्यामध्ये एवढे दोष आहेत, ते मी का निघत नाहीत, मी काढीनच. म्हणजे माझ्या रागाला मी डायव्हर्ट केलं पाहिजे की मी दुसऱ्यावरती रागवण्यापेक्षा मी माझ्यामध्ये कसा बदल करीन, माझ्यात बदल का होत नाही असा मी विचार करेन. तो राग मी माझ्या दुर्प्रवृत्तीवर काढीन. मग हा सगळा जो विवेक आहे आणि वैराग्य मनामध्ये निर्माण होऊ द्यात. कारण लोभाला अंतच नाही आहे, कुठेतरी थांबायचं हे कळलं पाहिजे माणसाला. वैराग्यरत मज करी. मी तो सदा अविवेकी मूढ आहे, अविद्या व्यवसाया व्यवधान निगुड, बुद्धी सर्वदा कुत्रकार उड, तेनेचे गुड पडले मज. परमात्म्याला सांगावं मी कसा आहे देवा, मी अविवेकी आहे देवा. अजून मला विवेक कळत नाही, सारासार विचार कळत नाही, अविवेकी आहे मी. माझ्याकडे अज्ञान आहे, अविद्या म्हणजे अज्ञान आहे.
आणि माझ्याकडे जी काही थोडीफार बुद्धी आहे ती बुद्धी मी कुतर्काकडेच वापरतोय. म्हणजे बुद्धीचा वापर कसा करावा तेही नाही, पण त्या बुद्धीचा वापर बघा, काडीसपेटी आहे, त्या काडीसपेटीने देवापुढे दिवा लावता येतो. त्या काडीसपेटीने गॅस लावून त्याच्यावरती नाना प्रकारची पक्वानं तयार करता येतात. आणि या एकाच काडीसपेटीने झोपड्या पण जाळता येतात. म्हणजे काडीसपेटीचा वापर कशासाठी करायचा आहे? त्या काडीसपेटीने देवापुढे दिवा लावायचा आहे का अन्न शिजवायचं आहे, काय करायचं आहे? त्याच्यासाठी बुद्धी आहे. चांगली बुद्धी असेल तर देवापुढचा दिवा लावेल, तुम्ही स्वयंपाकासाठी तो वापराल. आणि दुर्बुद्धी असेल तर ती दुर्बुद्धी लोकांचं अकल्याण करेल. म्हणून संतांकडे काय मागतात? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. देवा, माझ्या मनामध्ये ही दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नकोस, माझ्या मनामध्ये सद्बुद्धी निर्माण होऊ देत. काय म्हणताय? बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ. माझी बुद्धी कुतर्काच्या मागे जाते, तिला सन्मार्गाला येऊ देत. तेनेचे गुढ पडले मजा, गुरुवेदांत वचनी भरोसा, ठेवीन मी आढळायसा, करी म्हणते जैसारसा, निजबोध ठसा प्रगटेल. गुरुनी सांगितलेला जो वेदांत आहे तो मनामध्ये स्थिर झाला पाहिजे. बघा, स्थिर आणि अस्थिर काय आहे? आपण नदीच्या किनारी, समुद्राच्या किनारी जातो आणि समुद्राच्या किनाऱ्यातनं म्हणजे स्नान करून म्हणा का पाय बुडवून आपण बाहेर आलो की आपली पावलं त्या रेतीवरती उमटतात. पावलाचे ठसे त्या ओल्या रेतीवरती उमटतात. किती वेळ राहतात ते? दुसरी लाट आली की ते सगळे ठसे विरघळून जातात. राहतात का कायम? राहत नाही. मग ठसा कायम कधी राहील? ओलं सिमेंट आहे आणि त्या ओल्या सिमेंटावर चुकून आपला पाय पडला आणि तोपर्यंत कामगार घरी निघून गेलेले ते सिमेंट टाकून, आणि असा आपला पडलेला पाय आपण जरी काढून घेतला आणि तोपर्यंत ते पुन्हा लेव्हलिंग करायला जर तिथं कोणी नसेल आणि ते जर सिमेंट तसंच वाळून गेलं तर मग आपला त्या सिमेंटवरचा पायाचा ठसा कायम राहतो. तसं सद्गुरूचा विचार आपल्यामध्ये कायम ठसला पाहिजे तर उपयोग आहे. नाहीतर त्या रेतीच्या समुद्राच्या किनारी येणारी लाट ज्याप्रमाणे तो पायाचा ठसा परत घेऊन जाते, तसा सद्गुरूचा बोध जर आत्ता ऐकला आणि थोड्या वेळ विसरून गेलो तर मग काय उपयोग आहे त्याचा? तो मनामध्ये सद्गुरूचा बोध ठसला पाहिजे. गुरु वेदांत वचने भरोसाना, ठेवीन मी आढळायसा, करी मन जैसा आरसा, निजबोध ठसा प्रगटेल. जसा आरसा स्वच्छ असतो तसं माझं मन निर्मळ झालं पाहिजे. आरसा जसा निर्मळ आहे, बघा, आरसा निर्मळ असला ना तरच आपला आरशामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसेल. एक लहान मुलगा होता. आता ही माणसं जवळजवळ महिना, 2 महिने म्हणा, वर्ष, 2 वर्ष त्या घरात गेली नव्हती, जुन्या घरामध्ये. आणि तो लहान मुलगा गेल्यानंतर आरशासमोर उभा राहायचा नेहमीसारखा. आता आरशासमोर उभा राहिल्यानंतर तो आईला काय म्हणतो, आई मी हरवलो काय गं? आई म्हणते, काय झालं? आई मला दिसत नाही आरशामध्ये मी. आई, समोरच्या आरशात मला माझं स्वरूप दिसत नाही, मी दिसत नाही, मी हरवलो काय? आई म्हणली, नाही हरवलंस, आत्ता तुला दाखवते तू कसा आहेस बघ. आणि त्या आरशावरती जमलेली जी धूळ आहे ती आईने पुसून काढली, आरसा स्वच्छ केला. आरसा स्वच्छ केल्यानंतर ह्या लहान मुलाला त्याचं प्रतिबिंब त्याच्यात दिसायला लागलं. तो म्हणतो, आई मला मी सापडलो. म्हणजे काय होतं की त्या आरशावरती धूळ साचलेली असल्यामुळे याला याचं स्वरूप आरशामध्ये दिसत नाही. तसं आपल्याला आत्मस्वरूप आपल्यामध्ये असणारं दिसत नाही, कारण त्याच्यावरती धूळ साचलेली आहे. सद्गुरू ती सगळी धूळ पुसून काढतो
आणि आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देतो. धूळ म्हणजे नाना प्रकारचे तर्क वितर्क ते काढून टाकतात सद्गुरू. करी मन जैसा आरसा निज बोध ठसा प्रगटेल वरी सद्गुरू साई समर्था करवी या ज्ञानाची अन्वयर्थता विना अनुभव वाचा विग्लापनता काय परमार्था साधिल. सद्गुरू राया, नुसतं हे शाब्दिक ज्ञान मला देऊ नका. शाब्दिक ज्ञान म्हणजे काय? आता आम्ही वाचतो आणि अर्थ सांगतो, याला शाब्दिक ज्ञान म्हटलंय. नुसतं शाब्दिक ज्ञान आम्हाला नको आहे, आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ द्या. म्हणजे शब्दाचं ज्ञान आम्हाला कळेल, शब्दात काय अर्थ दडलेले ते आम्हाला कळतील, पण ते नुसते शब्दात दडलेले अर्थ कळून उपयोग नाही, त्या शब्दाचे त्या अर्थाची आम्हाला अनुभूती आली पाहिजे. म्हणून बाबा आपल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे, सहज सायुज्य पद पावावे, दान हे द्यावे कृपेने. म्हणून बाबा, आपण जो आम्हाला आध्यात्मिक बोध करताय, तो बोध तर आमच्या मनामध्ये ठसलाच पाहिजे, पण प्रत्यक्ष त्याची अनुभूती पण आम्हाला आली पाहिजे. म्हणून बाबा आपल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे, सहज सायुज्य पद पावावे, दान हे द्यावे कृपेने. तदर्थ देवा सद्गुरू साई देहा हंता वाहतो पायी, आता येथून तुझे तू पाही, मी पण नाही समज माझी. आता देवा मी काय करतो? माझा मीपणा तुझ्या चरणी अर्पण करतो. आता माझा मीपणा शिल्लक नाही, आता सगळं आहे ते तूच. बोलविता धनी वेगळाची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. आता देवा मी माझा मीपणा तुझ्या चरणी अर्पण केलेला आहे. आता जे काही करायचं ना ते तूच कर. आजपर्यंत मी माझ्या इच्छेने वागत होतो, आता तुझ्या इच्छेने वागेन. घेई माझा देहाभिमान, नलगे सुखदुःखाची जाण, इच्छेनुसार सूत्राचालन देऊन मनवन आवरी. आता हे सगळं तू माझ्या इंद्रियांना कसं वळण द्यायचंय, त्या इंद्रियाची दोरी मी तुझ्या हातात देतोय. कारण मला माझी इंद्रिय आवरता येत नाहीत ना देवा. आता तूच यांना आवर. कृष्णा थमाल रे थमाल आपल्या गायी. भगवंता हे सगळी इंद्रिय, गायी म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, या गायी म्हणजे इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ही इंद्रिय आम्हाला आवरत नाहीत. देवा आता तूच ही आमची इंद्रिय आवर. घेई माझा देहाभिमान, नलगे सुखदुःखाची जाण, इच्छेनुसार निज सूत्राचालन देऊन मनवन आवरे. अथवा माझे जे मी पण तेचे स्वय तू होऊन आपण, घेई सुखदुःखाचे भुक्तेपण नको व्यंचन मज त्याचे. माझा मीपणा तू घे, चांगलं असेल ते हे तुझंच. आणि काय माझ्यातनं अपराध होतील, आता होणारच नाही ना. जर तू सूत्रचालन करायला लागला तर अपराध कसे होतील? जय जय आजी पूर्ण कामा, जडो तुझ्या ठाई प्रेमा, मन हे चंचल मंगलधामा, पाओ परमा तव पायी. देवा मला तुझ्या चरणाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे, आणि माझं मन तुझ्या चरणी स्थिर राहिलं पाहिजे. आपण जातो ना दर्शनाला, पण आपलं मन तिथं स्थिर होतं का? आपलं मन प्रपंचात गुंतलेलं आहे. तिथं जरी दर्शन घेऊन आलो तरी पुन्हा आपलं प्रपंचात गुंततं. जसं म्हटलंय की देवाच्या दारात गेलो की आपण चपल्या काढतो आणि आत जातो. म्हणजे काय झालं? आपलं प्रपंचात गुंतलेलं मन आपण त्या चपल्याच्या जवळ ठेवलंय, आणि त्यामुळे काय होतं? प्रपंचात गुंतलेलं मन तिथे राहिले कुठं बाहेर चपला स्टँडवर, आणि आत गेल्यानंतर ते निर्मळ झालेलं आहे. आता त्या मनामध्ये प्रपंचाचा विषय नाही. आता विषय कुठला आहे? आता परमात्म्याचा विषय आहे. आणि त्यामुळे मंदिरामध्ये गेले की आपल्याला आनंद होतो. तिथलं कीर्तन प्रवचन ऐकले की मनाला उभारी येते, आनंद होतो.
आणि जेव्हा आपण तिथून बाहेर पडतो, चपल्या घातल्या की ते प्रपंचाचं भूत पुन्हा आपल्या डोक्यावर बसतं, की चालला पुन्हा प्रपंचाचा विषय. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. देवा, तुझ्या मुखातली वाक्य ऐकून आमच्या मनामध्ये उपरती निर्माण होते, पण ती टिकत नाही ना देवा. निरूपणी हे सद्वृत्ती होते. तुमच्या मुखातनं ऐकताना आमच्या मनामध्ये चांगलं करावं असे विचार येतात, काहीतरी चांगलं करावं असं वाटतं. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते. तेवढं ते ठिकाण सोडून आम्ही बाहेर पडलो की पुन्हा आमचं मन त्याच्यात गुंतून जातं. म्हणजे जी प्रत्यक्ष कृती आमच्या हातून व्हायला पाहिजे ती होत नाही. म्हणून देवा, ती सत्कर्माची कृती प्रवृत्ती आमच्या हातून घडू देत. आमचं मन तुझ्याजवळ स्थिर राहिलं पाहिजे. घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी. तसं आम्हाला तुझ्या चरणाची गोडी लागावी आणि आमचं मन तुझ्या चरणाजवळ स्थिर राहावं. कसं स्थिर राहावं? आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, असं झालं पाहिजे. आता कुठं जावं असं वाटत नाही. बघा, एखाद्या मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. कसं जाणवतं? तर त्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उठावं असं वाटत नाही. म्हणतो 2 मिनिटात जाऊन येतो, 10 मिनिटं बसतो. आता उठावेसे मना, येत नाही नारायण, अशी आपली अवस्था होऊन जाते. आता देवा, इथनं उठावं असं वाटत नाही. आता उठावेसे मना, येत नाही नारायण, अशी अवस्था आहे. म्हणजे समजावं तिथं दैवत जागृत आहे. तुझं वाचून तुझा कोण सांगेल आम्हास, हितवचन करील आमचे दुःख निरसन, समाधान मनाचे. देवा, तुझ्या वाचून आम्हाला आमच्या हिताचं काय ते कोण सांगेल? आमचं मागणं पुष्कळ असतं, पण ते आमच्या हिताचं आहे की नाही आम्हाला कुठं कळतं? म्हणजे आमच्या हिताचं काय आहे ते तुझ्याशिवाय कोण सांगणार आम्हाला? तुझं वाचून तुझा कोण सांगेल आम्हास, हितवचन करील आमचे दुःख निरसन, समाधान मनाचे. देवा, आमचं दुःख दूर कोण करेल? आमच्या मनाचं समाधान तुझ्याशिवाय कोण करेल? अहो, समाधान जे आहे ना ते संतांच्या जवळच आहे. आपल्या मनाला समाधान कधी आहे? त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर. समाधान साधू जनाचे नियोगे. संतांच्या जवळ गेले की मनाला समाधानकारक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, मनाचं समाधान होतं. तुझं वाचून तुझा कोण सांगेल आम्हास, हितवचन करील आमचे दुःख निरसन, समाधान मनाचे. दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपले, पुढे तेथेच वास्तव्य केले, क्षेत्र आणले त्या स्थाना. देवा, त्या शिर्डीचं भाग्य मोठं आहे. तुम्ही त्या ठिकाणी येऊन राहिल्यामुळे शिर्डीचं नाव अजरामर झालं. राजा जाय जयास्थला, तीच होय राजधानी. धन्य शिर्डीचे सुकृत, की हा साई कृपावंत, करील या स्थळा भाग्यवंत, अलंकृत निज वास्तव्ये. शिर्डीचं भाग्य धन्य आहे. तूची माझा चेतविता, तुची माझा वाचा चालता, तैमी कोण गुणा गाता, करता करविता तू एक. देवा, तूच माझ्या बुद्धीला प्रेरणा देणार आहेस. तूच माझ्या मुखातनं तुझी लीला वर्णन करणार आहेस. करता करविता तूच आहे. तूच करता आणि करविता. तूच करता, तूच करविता आहेस. तुझा नित्य समागम हाचे आम्हा आगम निगम, तुझे नित्य चरित्र श्रवण हेचे पारायण मुते. तुझं नित्य समागम हाच आमचा वेदांत आहे, हेच आमचं उपनिषद आहे. सगळं काही तेच आहे. अनिमेष तुझे नामावर्तन हेचे आम्हा कथा संकीर्तन, हेचे आमचे नित्यानुसंधान, हेचे समाधान आम्हा ते.
आमच्या आयुष्यातला एकही क्षण व्यर्थ न जाता तुझं जे चिंतन चाललेलं आहे तीच आमच्यावर कृपा आहे. एका माणसाने विचारलं, मी किती वेळ नाव घेऊ, म्हणजे नामस्मरण करू, किती वेळ करू? तेव्हा त्याने सांगितले, तू श्वास घेतोस ना? हो म्हणले, घेतो. मग मोजून घेतोस का न मोजता घेतो? श्वास घेतो की नाही आपण? श्वास घेतल्याशिवाय जगतो का? नाही. म्हणजे श्वास घेतोय पण श्वासाचं काउंटिंग करत नाही मी किती श्वास घेतले म्हणून. तसं म्हणाले, नाम घेत जा, त्याचं काउंटिंग करत बसू नकोस. अखंड वाचे, त्या वाचेला तुझ्या नामाचा छंद लागला पाहिजे. छंद हा नामाचा आला. काय म्हणलंय बघा, आपल्याला त्या नामाचा छंद लागला पाहिजे. काय संत सांगतात, माझ्या मुखातनंच देवाचं नाव सहज येतं. म्हणजे आपल्याला घ्यावं लागतं बघा, आपल्याला देवाचं नाव घ्यावं लागतं आणि त्यांच्या मुखातनं ते सहज येतं. खरं काही का नाही? आपल्याला घ्यावं लागतं आणि त्यांच्या मुखातनं सहज येतं. म्हणजे त्यांनी किती नाम घेतलं असेल? त्यांच्या काय त्या जपाच्या वह्या पूर्ण झाल्या का काय? किती मी गेलं नाम काय? ते म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. माझी मज झाली. माझी मज झाली अनावर वाचा, छंद हा नामाचा घेतला असे. माझी मज झाली अनावर वाचा. देवा काय करू, तुझं नाव सहज मुखातनं बाहेर पडते, त्याला नाव घ्यावं लागत नाही. म्हणजे असं नावाचा छंद लागला ना की ते नाम मग अखंड चालू राहतं, तुम्हाला घ्यावं लागत नाही. ते अखंड एकदा का त्याला छंद लागला ना की ते तुम्ही म्हणा नका म्हणून ते आपोआप तुमच्या मुखातनं बाहेर पडणार. न लगे आमा ऐसे सुख जेणे हो भजन विनमुख, याहून अधपतन ते अधिक परमार्थबाधक काय असे. देवा, तुझ्या भजनापासून आम्हाला विनमुख करू नको. तुझं नामसंकीर्तन सतत आमच्या कानावर पडू दे. आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेने चरणक्षालन, शुद्ध प्रेम चंदन चर्चन करू परिधान. सच्छद्राम श्रद्धा. देवा, हे अंतरंग पूजा विधान, आनंदाश्रू उष्ण जीवन. डोळ्यातनं 2 वेळा अश्रू बाहेर पडतात. दुःख झालं तरी अश्रू बाहेर पडतात आणि आनंद झाला तरी अश्रू बाहेर पडतात. देवा, आमच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येऊ दे. आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेने चरणक्षालन. आमच्या नयनातनं बाहेर पडणाऱ्या अश्रूने आम्ही तुझ्या चरणाचं क्षालन करू. ते चरण धूत अशाने डोळ्यातनं घळघळ घळघळ वाहणाऱ्या आनंद अश्रूने तुझे चरण धूत. आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेने चरणक्षालन, शुद्ध प्रेम चंदन चर्चन करू परिधान. सच्छद्रा. देवा, आमचं शुद्ध प्रेम हे तुला गंध लावूयात आणि ते श्रद्धापूर्वक लावूयात. हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझं सुप्रसन्न सुखसंपन्न करू की. ही पूजा म्हणजे आमची अंतरंगातली पूजा आहे आणि ही पूजा बाह्योपचारापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. ती तुला आवडते. हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझं सुप्रसन्न सुखसंपन्न करू की.
सात्विक अष्टभाव कमल अष्टदला अतीव निर्मल मन करुणे एकाग्र अविकल वाहू निज फल संपाद. देवा, कमळ जसं फुलतं ना तसं आमच्या रंगातले अष्टसात्विक भाव फुलू देत. सात्विक अष्टभाव कमल अष्टदलातीव निर्मल मन करुणे एकाग्र विकल वाहू निज फल संपादू. लावू भावार्थ बुक्का भाळा बांधू दृढ भक्तीची मेखला वाहू पदांगोष्टी गळा भोगू सोळा लौकिक. देवा, आम्ही तुला भावार्थाचा बुक्का लावतो. अबीर गुलाल उधळून रंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग. लावू भावार्थ बुक्का भाळा बांधू दृढ भक्तीची मेखळा वाहू पदांगोष्टी गळा भोगू सोळा लौकिक. प्रीती रत्नालंकार मंडना करू सर्वस्व निंबलोण करू पंचप्राणचा मरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे. देवा, आम्ही तुला प्रेमरूपी अलंकार अर्पण करू आणि आमचे पंचप्राण तुझ्यावरनं ओवाळून टाकू. पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. समर्पू ऐसे स्वानंद पूजा अष्टांग गंधर्ग ऐस्याम्या आमच्या काजा साई राजा पूजुते. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम नित्य स्मरू नित्य साई समर्थ. याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम, आमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही साई समर्थ या मंत्राचा जप करू. साईनाथ महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. पुढील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन साधा वया संदेव निजभक्त कल्याण कैसे शिक्षण देतले. आता हे अध्यायी निरूपणा बघता गुरु स्वगुरुपदी स्थापना कवणे परी करीत जाण कथा विंदांते परिसा. गताध्यायांती निर्दर्शित भक्त पंत कथामृत श्रोता प्रसिजे दत्तचित्त तत्व निश्चित भावया. कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुधिरे कैसे स्वगुरुपद आढळ केले मन निवाले कैसे या कथा कशासाठी ऐकायच्या? हे परमार्थातलं तत्व आपल्या मनामध्ये आढळ राहावं यासाठी या कथा ऐकायच्या. कसे कसे लोकांना अनुभव आले ते आपण पाहिजे आणि त्यांच्या निमित्ताने भगवंताने आपल्याला केलेला बोध तो आपण ऐकायचा. एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कार्ये दर्शन कामे साईच्या. एकदा एक भक्त आपल्या मित्रांबरोबर साईबाबाच्या दर्शनाला गेला. त्याचं नाव होतं पंत. ते पूर्वीला अनुग्रहित होते निज गुरुपदी स्थित शिर्डीत जावे की निमित्त झाले शंकित मानसे. त्यांनी एक गुरु केले होते आणि त्यांनी केलेल्या गुरुवरती त्यांची नितांत श्रद्धा होती. मित्रांनी फार आग्रह केल्यामुळे ते शिर्डीला निघाले. पण मनामध्ये विचार करतात मी शिर्डीला जाऊन काय करू? मी जे गुरु केले त्या गुरुवरती माझी नितांत श्रद्धा आहे, तिथं जाऊन मी काय करू? शिर्डी सजावे की निमित्त झाले की शंकित मानसे. तथापि दयाचा तैसा योग तैसा कल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ झाला अमोघ सुखदायी. आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकचे मना दृष्टा पुढे काही चाले ना ते स्वस्थ मना परिस्थिती. आपल्या मनावर एक विचार असतो, परमेश्वराच्या मनात दुसराच विचार असतो.
म्हणून त्याला असं म्हटलंय, दैवम अन्यत्र चिंतयेत. आपण पुष्कळ म्हणतो, पण दैवाच्या मनात काय आपल्याला काय माहिती. दैवम अन्यत्र चिंतयेत म्हणजे दैव काही वेगळाच विचार कर. आपण एक विचार करत असतो, दैव काही वेगळा विचार करत असतो. परमेश्वराच्या मनात काय आपल्याला काय कळणार. आणि शेवटी घडतं कोणासारखं, ईश्वरी इच्छा बली अशी. परमेश्वराची जशी इच्छा आहे तसंच घडतं. आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकची म्हणा, अदृष्टा पुढे काही चालेना, ते स्वस्त म्हणा प्रसिद्धे. अदृष्ट म्हणजे आपलं जसं लिहिलंय, होणारे ते न चुके जरी दया ब्रह्मा असे आडवा. अदृष्टापुढे कोणाचं काही चालत नाही. ठेवून या शिर्डीचे प्रस्थान, कित्येक जण निजस्थानाहून निघाले अग्निरथी वैसून, सकाळी मिळून आनंदे. गाडीत हे चढले अवचित, तेथेच होते स्थित हे पंत. शिर्डीस जाण्यात आता यांचा भेट झाला अवगत पंथाचा. मंडळीत काही पंतांचे स्नेह, त्यातची काही वेणी व्याही, पंतांचे मनात जाणे नसता हे बळेच आग्रहे सापडले. आता पंतांचे नातेवाईक पण निघाले होते शिर्डीला. आता त्यांचा आग्रह यांना मोडता येईना पंतांना. मंडळीत काही पंतांचे स्नेही, त्यातची काही विहिणी व्याही, पंतांचे मनात जाणे नसता हे बळेच आग्रहे सापडले. आरंभी पंतांचा विचार जाणे होते जे थोर, तिकिटे तयांचे ते थोर, पुढे तो विचार बदलला. स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत के शिर्डीला, मनी नसता आग्राला होकार दिला पंताने. पंत उतरले विरारास, मंडळी गेली मुंबईस, उसने घेऊन खर्चाव्यास, पंतही मुंबईस मग गेले. मोडवेना मित्रांचे मन मिळविले, निज गुरु अनुमोदना, आले मग ते शिर्डी लागून सकाळ मिळून आनंदे. मग ते आपल्या गुरुकडे गेले. गुरुनं सांगितलं असं आहे, सगळ्यांचा आग्रह पडतो, मी शिर्डीला जाऊ का. गुरु म्हणाले जा. तर बघा, संतांच्या मनामध्ये काही विकल्प नसतो. गुरुने आज्ञा दिली जा शिर्डीला. मिळविले निज गुरु अनुमोदन, आले मग ते शिर्डी लागून सकाळ मिळून आनंदे. गेले सर्व मशिदीस सकाळी 11च्या समयास, दाटी भक्तांची पूजनास, पाहून उल्हास वाटला. पाहून बाबांचे ध्यान झाले, सकाळ आनंद संपन्न. इतक्यात पंथात झीटी येऊन बेशुद्ध होऊन ते पडले. पातली जीवास विकलता पावले, सवणीचे स्थिता सांगात याच्या उद्भवली. चिंता अतिव्यग्रता मानसी. आणि तिथे त्यांना फीट आले आणि ते खाली पडले पंत. मंडळींची मदत मोठी, साईबाबांची कृपादृष्टी करता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टिता. समोर मग त्यांच्या डोक्यावर पाणी विणी शिंपडल्यानंतर बाबांनी कृपा केली, ते पुन्हा मूळ पदावरती आले. होऊन या सावधान उठून बसले, खडबडून वाटले जणू झोपेतून आताच उठून बसले. बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी ते यांची गुरुपुत्रता जाणून येत यास उभयता आश्वासून निज गुरु भजने स्थापिते. हे हो म्हणती प्रसंग काही, आपण तकिया छोडणार नाही, सदा सर्व काळ निश्चय राही अनन्य पाही कत्वे. पंतांना ती पटली खोण, निजगुरूचे झाले स्मरण, साईबाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण जन्माचे. बाबा त्यांना एक वाक्य बोलले. काय वाक्य बोलले बाबाने? अनुग्रह काय केलाय? अपना तकिया छोडना नाही, सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी. अपना तकिया छोडणार नाही म्हणजे तुमची ज्या गुरुवरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ती तिथेच राहू द्या. सारखं गुरु बदलण्याच्या भानगडीत पडू नका. एकदा ठरलाय ना ते. अपना तकिया छोडना नाही, सदा सर्वदा निश्चळ राही. आपलं मन स्थिर ठेवावं. निज गुरु भजनी स्थापित. आपले जे गुरु आहेत, ज्यांना कोणी साईबाबावर मानतात, त्यांची साईबाबावर आढळ श्रद्धा राहावी. गजानन महाराजांना मानतात, त्यांची गजानन महाराजांवर आढळ श्रद्धा राहावी. जे कलावती मातांना मानतात, त्यांची कलावती मातेवरती श्रद्धा आढळ राहावी. जे रामदास स्वामी मानतात, त्यांची रामदास स्वामीवरची श्रद्धा आढळ राहावी. गोंदवलेकर महाराजांना जे मानतात, त्यांची गोंदवलेकर महाराजांवर श्रद्धा. म्हणजे आपले ज्यांना आपण गुरु मानलंय त्यांच्यावरची आपली श्रद्धा आढळ ठेवावी आणि सर्व संत स्थानांना आपण दर्शन घ्यायला जावं.
कारण आपली स्वामी समर्थांची भक्त आहे, त्यांच्या मनामध्ये स्वामी समर्थांची भक्ती दृढ राहायला पाहिजे. त्यांनी सर्व ठिकाणी जावं, पण त्या ठिकाणी आपलेच गुरु आहेत अशी भावना करून नमस्कार करावा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाहिलो मी. बाबाने तोच उपदेश केला का, अरे तुझी जिथं श्रद्धा आहे तिथे कायम ठेव. अपना तकिया छोडना नाही, सदा सर्व काळ निश्चळ राही, आनंदे पाही एकत्वे, पंताना ती पटली कोण, निज गुरुचे झाले स्मरण, साईबाबांचे कनवाळू पण राहिले स्मरण जन्माचे. साईबाबा असं म्हणाले नाही आता तुझ्या गुरुला सोडून देईन मला गुरु कर असं म्हणाले. ते म्हणतात तुझी जिथं श्रद्धा आहे तिथं ठेव, आम्ही सगळे एकच आहोत. त्यांना मानलं काय मला मानलं काय एकच आहे. गुरु कधीही अट्टहास करत नाही किंवा दुसऱ्याचे शिष्य आपल्याकडे ओढून घेत नाही. ते म्हणतात तुझी जिथं श्रद्धा आहे तिथे तुझी राहू दे. अपना तकिया छोडना नाही, सदा सर्व काळ निश्चळ राही, अनन्य पाही एकत्वी, पंताना ती पटली कोण, निज गुरुचे झाले स्मरण, साईबाबांचे कनवाळू पण राहिले स्मरण जन्माचे. तैसे जे कुंभापुरस्थ हरिश्चंद्र नामे ग्रस्त, पुत्र अपस्मार व्यथा ग्रस्त, तेणे अति त्रासले, देशी विदेशी वैद्य झाले, काही उपाय न झाले, पाहून सर्वांचे प्रयत्नारले, आता राहिले साधुसंत. मुंबईतला हरिश्चंद्र नावाचा एक ग्रस्त होता. त्याच्या मुलाला अपस्माराची वेदना झाली होती. त्याने अनेक देशी डॉक्टर परदेशी डॉक्टर अनेक ज्यांनी जे जे उपाय सांगितले ते सगळे केले, पण मुलाची व्यथा काही बरी झाली नाही. मग त्यांना असं वाटलं की आपण आता बाबांच्या दर्शनाला जावं, संतच काहीतरी यात फरक पाडू शकतील. तैसे सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली, श्री साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची. सन 1910 म्हटल्यानंतर गजानन महाराजांच्या भक्तांना काय आठवेल बघा. 1910 म्हटल्यानंतर 8, 9, 10. 8 म्हणजे 8 तारीख, 9 म्हणजे सप्टेंबर आणि 10 म्हणजे 1910. गजानन महाराजांनी समाधी कधी घेतली? 8, 9, 10 म्हणजे 8 सप्टेंबर 1910. त्याच सालचा हा प्रसंग आहे. दासगणू महाराजांची कीर्तनं मुंबईत चाललेली होती आणि त्यामुळे साईबाबांची महती मुंबईतल्या लोकांना कळायला लागली आणि जसजसे साईबाबांची महती दासगणूंच्या महाराजांच्या कीर्तनातनं त्यांच्यापर्यंत पोहोचली, कोणीतरी माध्यम लागतं ना. त्याप्रमाणे दासगणू महाराजांच्या कीर्तनातनं लोकांना साईबाबांचं महत्त्व कळलं आणि लोक शिर्डीला जायला लागले साईबाबांच्या दर्शनाला. शक्य सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली, श्री साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची. कुग्राम परिभागे थोर शिर्डी झाली पंढरपूर, महिमा वाढला अपरंपार, यात्रा पार लोटली. दिसायला खेडे गाव आहे, छोटं गाव आहे, पण बाबांचं तिथं अस्तित्व असल्यामुळे, बाबा तिथे स्थिर झाल्यामुळे त्याला तीर्थस्थानाचं महत्त्व प्राप्त झालं. हजारो लोक दर्शनाला यायला लागले. यात्रा पार लोटले, रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेक अनुभव. कित्येकांचे रोग बाबांनी दर्शनानेच घालवले. जे बाबांचं दर्शन झालं आणि त्यांचे रोग गेले. काही लोकांचं कसं झालंय, केवळ बाबाने त्यांना हस्तस्पर्श केला आणि त्यांच्या व्याधी बरी झाल्या. कुणाकडे नुसतं कृपादृष्टीने पाहिलं आणि त्यांच्या व्याधी बरी झाल्या. म्हणजे हे त्या वेळेला त्या भक्तांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. होता अनन्य शरणागत कृत कल्याण पावत भक्त, जाणून सगळ्यांचे मनोरथ पूर्वीत मनोरथ, सर्वांचे उदिदारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पिढा टळते, कृपा निरीक्षणे बाधा चुकती, लोक इथे धावणे. लोकांना असे अनुभव यायला लागले की बाबांची उदय घेतल्यानंतर काही पिशाची बाधा असेल तर ती दूर व्हायला लागली. काही लोकांना केवळ बाबांच्या दर्शनाने त्यांच्या पीडा नाहीशा व्हायला लागल्या. काहींना बाधा होत्या त्या बाधा कमी झाल्या. ऐसे महात्म्य कथा कीर्तने दासगणूच्या ग्रंथातून ऐकून या कडोप करणे उत्कंठा दर्शने उडेली. सवे घेऊन मुळे वाळे नानाविध उपायने फळे, आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वार्जित बळे दर्शना. शेठ हरिश्चंद्र पितळे यांच्या मुलाला त्या अपस्माराचा रोग होता. ते आपल्या मुलाला घेऊन आले, कारण त्यांनी
दासगणू महाराजांच्या कीर्तनातनं बाबांची महती ऐकली होती आणि अशा संतांच्या दर्शनाला जावं असं त्यांना वाटलं, म्हणून ते आपल्या आजारी असलेल्या मुलाला घेऊन बाबांच्या दर्शनाला आले. मुलास पायावरी घातले, स्वय बाबास लोटांगणे आले. तो तेथे विपरीत वर्तले, पिरले गडबडले, अत्यंत दृष्टादृष्ट साईचे होता. मुलगा पावला विशुद्ध अवस्था, डोळे फिरले, पडला अवचिता. माता पिता गडबडले. बाबांची दृष्टी त्या मुलावर पडल्याबरोबर तो मुलगा बेशुद्ध झाला, डोळे गरगरा फिरवू लागला, पडला विसज्ञ भूमीशी. तोंडासा लिहू दंड खरसी, चिंता ओढवली माता विद्याशी. काय दैवाशी करावे, तोंडातनं फेस निघायला लागला. आई वडील घाबरून गेले, काय होईल आता आपल्या मुलाचं. निघून गेला वाटे श्वास, तोंडा वाटेचा लाफेचा फुटला. घाम सर्वांगा सरली आस जीविताची. ऐसे झटके अनेक वेळा पुरी येऊन गेले मुलाला. परीन इतका विलंब झाला, प्रसंगाला एक आहे. असे त्या मुलाला झटके येत होते, नाही असं नाही. पण झटका आला की त्यातनं मुलगा लवकर सावरत होता. आता बराच वेळ झाला, आता जिवंत आहे का गेला असं वाटायला लागलं आई वडिलांना. हा न भूतो न भविष्यती, याने आणली प्राणांतिक गती. मातेच्या डोळा अश्रून खळती, पाहून स्थिती बाळाची. आलो किमर्थ झाले, काय उपाय तो झाला अपाय. ऐसे घातू पावे, पाय व्यर्थ व्यवसाय झाला. आई वडिलांना वाटायला लागला, अरे एरवी माझ्या मुलाला भेट आली तरी ती लवकर बरा होत होता आणि आता तर काय झालं, बराच वेळ झाला. आता मुलगा जगतो का वाचतोय. वास्तविकता या व्याधीतनं तो दूर व्हावा, ही व्याधी निघून जावी, मुलगा बरा व्हावा म्हणून आम्ही आणलं आणि इथं तर भलतंच घडतंय. आलो किमर्थ झाले, काय उपाय तो झाला अपाय. ऐसे घातूक व्हावे पाय, हे पाय व्यर्थ व्यवसाय झाला की. घरात रिगावे चोरा भेणे, तो घरच्या अंगावर कोसळणे. तैसेच की हे आमचे येणे झाले म्हणे जिवाई. मागणं चोर लागल्या म्हणून एखाद्या घरात जावं चोरापासून वाचण्यासाठी आणि नेमकं ते घर अंगावर पडावं असं आमचं झालंय म्हणाले. व्याघ्र बक्षील म्हणून गाई, जीवा भेणे पळून जाई. तिला मार्गात भेटे कसाई, तैसेच पाही झाले. समोरनं वाघ आपल्याला खाईल, समोर वाघ आलाय, तो आता आपल्याला खाणार, म्हणून त्या वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी गाय पळत सुटली. तिचा जीव वाचायचा राहिला, लांब समोरनं कसाईच भेटला, तो तिला घेऊन गेला मारण्यासाठी. तसं झालंय म्हणाले आमचं. पुन्हा तापला पांतस्थ वृक्षाचा आहे, जो विसावतो तो वृक्ष घेऊन मोडून पडतो. झाली ते गत तयाची. खूप ऊन होतं, मनुष्य उन्हातून चालला होता, उन्हाने तापला होता. असं वाटलं थोडी झाडाखाली विश्रांती घ्यावी, म्हणून तो झाडाखाली विश्रांतीला थांबला. नेमकं त्याच्या अंगावर एखादं झाड पडावं तशी याची गत झाली. भाव ठेवून देवावरी पूजेस जाता, देवळा भित्री देवळीची कोसळे अंगावर येत. ऐसी बरी झाली. देव आपलं कल्याण करेल ह्या भावनेने एखादा मनुष्य देवळात जावा आणि नेमकं देवळच त्याच्या अंगावर पडावं अशी परिस्थिती झाली. बाबा मग आश्वासिती, धीर धरावा थोडा चित्ती. मुला चुकलून निवृत्ती, निजावगती लोला जा. मुलाला घेऊन जा, काळजी करू नका, मुलगा शुद्धीवर येईल. मुला घेऊन जा बिराडी आणि केक भरता. घडी सजी होईल त्याची कुडी उगीच तातडी करू नका. 1 तासभर लागेल म्हणाले. तासाने तो पुन्हा पहिल्यासारखा व्यवस्थित होईल, काळजी करू नका. असो पुढे तैसे केले, बोल बाबांचे खरे झाले. पितळे सहकुटुंब आनंदले, कुतर्क केले विरोधी. वाडी आता नेता तो कुमार तात्काळ आला. शुद्धीवर माता पित्यांचा पिटला, घोर आनंद तो झाला. मग पितळे स्त्रिये सहित बाबांच्या दर्शन आहेत करी साष्टांग प्रणिपात अतिविनीत होऊन. तासाने मुलगा पुन्हा शुद्धीवर आला. आई वडिलांना मोठा आनंद झाला. मुलाला घेऊन ते बाबाच्या पायावर घालायला आले. उठला पाहुणे आपला सुद्धा, सभा मानसे आनंदित बसले. बाबांचे चरण तुरीत, बाबा सस्मित कुसली. का त्या संकल्प विकल्परी शांत झाल्या का, आता तरी ठेवी निष्ठा धरील सबुरी तयासी हरी रक्षिल. बाबाने विचारलं, का रे मनामध्ये चाललेले तर्क कुतर्क शांत झाले का? तुमच्या मनात काय विचार चालू होता बाबाने जाणलं. कशाला इथं आलो? म्हणजे एरवी आमच्या मुलात भीट आली तर लवकर बरा होत होता, इथं बाबांच्या दरबारात आलो तर मुलगा बेशुद्ध पडलाय, लवकर शुद्ध येत नाही, उगीच इथे आलो. असे तर्क कुतर्क तुमच्या मनात चालले होते ना, ते आता शांत झाले का? पितळेनं वाटलं आपल्या मनामध्ये चाललेले हे चांगले आणि वाईट विचार बाबाने कसे जाणले असतील.
अरे देवावर श्रद्धा पण ठेवावी, आपल्या गुरुवर श्रद्धा पण ठेवावी आणि सबुरी पण पाहिजे ना रे बाबा. गुरु आपलं कल्याण करेल, पण त्याच्यासाठी काही काळ जावा लागतो, आपले भोग संपावे लागतात. मग गुरु कृपा करतो. त्यासाठी गुरुवरती आपली श्रद्धा पण पाहिजे आणि आपल्याकडे थोडी सबुरी पाहिजे, वाट पाहायची आपली तयारी पाहिजे, सहनशीलता पाहिजे आपल्याकडे थोडी. निष्ठा का त्या संकल्प विकल्प लहरी शांत झाल्या का, आता तरी ठेवी निष्ठा धरी येईल सबुरी श्री हरी रक्षिल. जो परमेश्वरावरती निष्ठा ठेवतो आणि थोडीशी धीर धरतो त्याला फळ मिळतं. धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी. धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी. धीरा पोटी म्हणजे जो धीर धरतो त्याच्या पोटी काय आहेत, फळे गोमटी, त्याला फळ प्राप्त होतात. धीर धरी रे धीरा, धीर धरी रे धीरा पोटी, धीर धरी रे म्हणजे तू थोडा धीर धर. त्याने काय होईल, धीरापोटी म्हणजे धीर धारण केल्यामुळे, थोडंसं वेळ वाट पाहिल्यामुळे धीरापोटी तू अधीर झाला नाहीस, थोडा धीर धरलायस, म्हणून त्या धीराच्या पोटी काय फळं निर्माण झाली, असं ती मोठी फळे गोमटी. त्याच्यामध्ये खूप फळं तुला प्राप्त होतील, चांगली चांगली फळं प्राप्त होतील. म्हणजे काही गोष्टीसाठी आपल्याला धीर धरावा लागतो. कुकर लावला आहे, त्याला शिट्टी ते वाजेपर्यंत धीर धरला पाहिजे की नाही, नुसती शिट्टी वाजून नाही, त्याच्यावरती असलेलं झाकण खाली पडेपर्यंत धीर धरला पाहिजे की नाही. म्हणजे ज्याने धीर धरला आहे त्याला चांगली फळं आहेत, ज्याने धीर धरला नाही त्याचं काय होतं मी स्वतः अनुभवलं. एकदा आईला अडचण होती, तिला काय नैवेद्य करायचं नव्हता, म्हणून तिने मला सांगितलं, बाळ मी तुला सांगते ना तसं तू कुकर लाव. मग आईने मला सांगितलं, त्याप्रमाणे मी ते कुकर लावला आणि मला बाहेर जायचं होतं मित्रावर खेळायला, म्हणून मी ते 16 वेळी नेसलं, पूजा विजा केली देवाची. आणि आता ते अजून काय कुकर शिट्टी वाजत नाही, काही नाही, म्हणून मी ती काढायला गेलो कुकरचं झाकण, ते जे उडालं समोर वरच्या सिलिंगला लागून धाडकीने खाली पडलं, त्याच्यामध्ये असलेला सगळा भात विखुरला गेला, सगळीकडे अन्न चोपडलं गेलं अंगाला, चटके बसले अंगाला. म्हणून काय म्हटलं, धीर पाहिजे ना. धीर धरी रे धीरा धीर धरी रे, एक वाक्य बघा कसं आहे, तिथं कॉमा आहे. धीर धरी रे धीरा पोटी असं ती मोठी फळे गोमटी. मग श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे. पितळे मूळचे श्रीमंत ग्रंथाचा लौकिकवंत मेवा, मिठाई लुटवित बाबासार पिता फळपाना, कुटुंबतयाचे फार सात्विक प्रेमळ, श्रद्धाळू वाविक बाबाकडे लावून टक, खांबा निकट बैसरसे, पाहता पाहता डोळे भरावे, ऐसे नित्य नित्य करावे, पाहून येतात प्रेमाचे नवलावे, अत्यंत बोलावे भावाने, जैसे देव तैसे संत भक्त पराधीन ते अत्यंत अनन्त्वे जे भजत कृपावंत तयावरी. असो ही मंडळी जावया निघाली मशिदीस दर्शनार्थ आली, या बाबांची अनुज्ञा उडी घेतली, तयारी केली निघाव्या. तितक्यात बाबा काढते 3 रुपये की आपले खिशातून, पितळ्यास निकट बोलावून बोलती वचन तेवरीस. बाबाने ते जेव्हा निघाले पितळे कुटुंब, तेच आता एवढं बाबाने आपल्या लेकराला बरं केल्यानंतर आईचं सुद्धा मनामध्ये बाबांच्याशी श्रद्धा वाढली. पितळे कुटुंब जेव्हा निघाले, बाबाने खिशातून 3 रुपये काढले आणि त्यांच्या हातावर ठेवले. वास्तविकता हे कोट्याधीश आहेत पितळे, पण त्यांना बाबांनी 3 रुपये दिलेत आणि काय म्हणताय, बापू तुझला पूर्वी 2 दिले ते म्या, त्यातील हे 3 ठेवून त्यांची करी पूजन, कृतकल्याण होशील. पितळे रुपये घेते करी प्रसाद आणून आनंदे स्वीकारी, लोटांगणे पायावरी म्हणती कृपा करी महाराजा. मनी उदली विचारली माझी तो ही प्रथम फेरी, बाबा हे वदती काय तरी हे मज निर्धारी कळेना. पूर्वी बाबास पूर्वी नाही देखले, पूर्वी 2 कैसे दिले, अर्थावबोध काहीच न कळे, विस्मित पितळे मनी झाले. बापू पूर्वी मी तुला 2 दिलेत, आता हे 3 रुपये देतो, आणि हे नीट ठेवून दे पूजेमध्ये. त्यांनी विचार केला, मित्र बाबांकडे पहिल्यांदा आलोय,
₹2 मला कधी दिले, काय दिले असा विचार करतो. किंवा मी पण बाबांना कधी ₹2 दिले नाहीत किंवा बाबाने मला याच्या आधी कधी दिलेले नाहीत आणि बाबा तर म्हणतात मी पूर्वी तुला 2 दिलेत, आता हे 3 घे. बाबा पूर्वी नाही देखले, पूर्वी 2 कैसे दिले, अर्थावबोध काहीच न कळे, विस्मित बिरले मनी झाले, कैसी व्हावी परिस्फुटता वाढली मनाची जिज्ञासुता बाबा न लागो देता पत्ता, राहिली मुक्तता तशीच. संत सहज उद्गारले जरी तरी ते वाणी होणार खरी, खरी ती पितळ्याच्या अंतरी म्हणून विचारी ते पडले. परी पुढे मुंबापुरीस गेले जेव्हा आपले घरी, होती घरात एक म्हातारी जिज्ञासापुरी ती करी. म्हातारी पितळ्याची माता सह शिर्डी तुझा वृत्तांत पुस्ता, निघाली ₹3 वार्ता, संबंध कथेचा डोळे विचार करता स्मरण झाले. मग म्हातारी पितळ्या डोळे आतामध्ये यथार्थ आठवले. बाबा बोलले सत्य ते, आता त्वा मुलास नेले शिर्डीस साई, दर्शन करविले तैसे पुढे तुझे पित्याने वहिले, होते नेले अक्कलकोटे. तेथील महाराज ही सिद्ध परोपकारी महाप्रसिद्ध अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध पिता हे शुद्धाचरणे घेऊन तो पित्याची पूजा प्रसन्न झाला. योगीराज ₹2 प्रसाद काळजा दिले पूजा करावया चराया, तेही पूर्वी ₹2 स्वामीनी बाळा तुला गुण दिले होते प्रसाद म्हणून पूजा अर्चन करावया. तुमचे देवदेवतार्चन त्यात हे होते ₹2 करीत असत नेहमी पूजन अतिनिष्ठेने वडील तुझे. तयांची निष्ठा मी एकदाणे वागत गेली, निष्ठेप्रमाणे तयांच्या पश्चात पूजा उपकरणे झाली खेळणे मुलांची. घरी गेल्यानंतर त्यांच्या म्हातारीने त्यांना सांगितलं, आईने काय म्हणले, आई मला कळत नाही ग, बाबा तर म्हणले पूर्वी तुला ₹2 दिले, आता हे ₹3 घे आणि त्याची पूजा कर. तर मी तर कधी शिर्डीला गेलो नव्हतो, बाबाने मला ₹2 कधी दिले हे काही मला काय आठवत नाही, असं बाबा का म्हणाले असते. मग आईने त्यांना सांगितलं, अरे बाळा, पूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो, तिथे एक सिद्ध सत्पुरुष होते. तुझ्या वडिलांनी तुला त्या सत्पुरुषांच्या पायावर घातलं, तेव्हा त्या सत्पुरुषांनी बाबांना ₹2 दिले आणि सांगितलं की हे तुमच्या पूजेमध्ये ठेवा. ते सत्पुरुषाने दिलेले ₹2 आणि आत्ता बाबांनी दिले ₹3 ते तुझ्या आपल्या पूजेमध्येच होते. पुढं काय झालं, पुढच्या पिढीची श्रद्धा पहिल्यासारखी देवावरती राहत नाही. काय म्हणते बघा आजी, तयांची निष्ठा मी एकजाणे वागत गेले, निष्ठेप्रमाणे तयांच्या पश्चात पूजा उपकरणे झाली खेळणी मुलांची. निष्ठा उडाली देवावरची, लाज वाटू लागली पूजेची योजना झाली मुलांची, ₹10,000 कोण घे. पुढे म्हणाले, एक देवाची पूजा करणं हा एक उपचार होऊन गेला, ती पूर्वीची श्रद्धा राहिली नाही. ऐसी कित्येक वर्षे लोटली रुपयाची, त्या बेबाद झाले आठवणीचा बुजाली, जोडी हरवली रुपयाची. पुन्हा लोकांनी काय ते पूजा करता करता त्यातले ₹2 पूजेतले हरवले, पण तितकी श्रद्धा निष्ठा राहिली नाही पुढच्या पिढीची. असो तुमचे भाग्य मोठे, साईविषयी महाराजाची भेटे पुसाव्या, विस्मरणाची पुढे जैसे संकटे निसाव्या. तरी आता इथून पुढे सोडून द्यावे तर्क पुढे, पहा आपल्या पूर्वजाकडे नको वाकडे व्यवहार. अरे म्हणाले, पहा पूर्वी आपल्या तुझ्या वडिलावरती कृपा केली, त्यामुळे त्यांनी ते ₹2 दिल्यामुळे आपल्याला ऐश्वर प्राप्त झालं. आता बाबांनी दिलेले पैसे ते नीट पूजेमध्ये ठेव आणि त्यांची पूजा कर. करीत जा रुपयाचे पूजन, संत प्रसाद माना भूषण. साई समर्थ साईनी पटवली कोण पुनरुज्जीवन भक्तीचे, ऐकता ही मातेची कथा परवानंद पितळाची चित्ता ठसली साईची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे हे शब्दामृत नष्ट भावना करी जागृत, देही पश्चाताप प्रायश्चित्त भावी हित दर्शवे. असं होणार होऊन गेले पुढे कार्यार्था, संते जागविले भानुताचे उपकार भले, सावध राहिले निज कार्या. आणि मग त्यांनी ते ₹3 बाबाने दिलेले पूजेमध्ये ठेवले आणि त्यांची जी बाबावरती श्रद्धा बसली ती कायमची बसली. म्हणून आपण ती घरामध्ये देवताचं पूजा अर्चन करतो ना, ते आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे, आपण ती पुढे चालू ठेवावी. असो होणार होऊन गेले पुढे कार्यार्था, संती जागविले मानून तयांचे उपकार भले, सावध राहिले निज कार्या. भक्ताला त्यांनी जाणून दिलं, बाबांनी ₹3 त्याला दिले आणि सांगितलं पूर्वी तुला ₹2 दिले होते, आता हे ₹5. त्याला कळे ना, आत्ता बाबांनी ₹3 दिले खरं आहे, पण आणखीन ₹2 कधी दिले. आणि त्याने घरी आल्यानंतर आईला विचारलं, आई मी ते पहिल्यांदा शिर्डीला गेलो आणि बाबा तर म्हणतात तुला ₹5 दिले, आत्ता बाबांनी 3च दिलेले, 2 कधी आहे. मग त्याच्या
म्हातारीला आठवलं की अरे हो, लहानपणी आम्ही अक्कलकोटला एक सत्पुरुष होते, त्यांच्याकडे तुला घेऊन गेलो होतो. तू लहान होतास, तुला बाबा त्या सत्पुरुषाच्या पायावर घातलं, तेव्हा त्याने तुझ्या वडिलाला 2 रुपये दिले होते, जे संतांनी दिलेले. बाबा काय, सर्व संत एकच आहेत, त्यामुळे त्या संतांना दिले तरी ह्या संतांना त्याचं माहिती आहे की याला या संतांना 2 रुपये दिलेले. त्याची नोंद परमेश्वराकडे असते. आपण जे करतो त्याची नोंद करतो. त्या संतांनी यांना 2 रुपये दिलेले, तेही आपण दिलेलं आणि संतांनी आपल्याला काय दिलं ते सगळं एकमेकांना कळतं. तर त्यांनी दिलेले 2 रुपये याच्या लहानपणी ते, आणि ते पूजेत ठेवले होते. पुढे इतकी श्रद्धा पुढच्या पिढीला राहत नाही देवावरची, ते 2 रुपये कुठे गेले. पण म्हणाला आता हे 3 रुपये सांभाळून ठेव. म्हणजे परमात्मा प्रत्येक गोष्टीची नोंद आपल्या सद्गुरूकडे आहे. आपण काय केलंय काय नाही, जे भूत भविष्य आणि वर्तमान कुठे काय चाललंय ते संतांना कळतं. श्री गणेशाय नमः. ऐसीच एकाणी प्रचिती सांगतो परेसा स्वस्त चित्ती, भक्तांच्या उच्छृंखल मनोरती बाबा आवरते कैसा ते. गोपाळ नारायण आंबेडकर नामे एक भक्त बरोबर आहे, बाबांचा पुणेकर परेसा सादर तत्कथा. गोपाळ नारायण आंबेडकर नावाचे पुण्यातले ग्रस्त बाबांचे भक्त होते. आंग्ल भौमा सरकार पदरी अबकारी, खात्यात होती नोकरी 10 वर्षे, भरता पुढे बैसले घरी सोडून. इंग्रजांच्या काळात त्यांना अबकारी खात्यात नोकरी होती. 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि घरी बसले. दैव फिरले झाले पारखे, सर्व दिवस नाही सारखे आले, ग्रहदशेचे गरके कोण फरके न भोगता. दैव आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? दैव म्हणजे काय? काळ. काळ आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे याच्यावरती सुख आणि दुःख अवलंबून. काळ आपल्याला अनुकूल असेल तर सुख वाटायला येतं. आपल्याला काळ अनुकूल असेल तर शत्रूही आपले मित्र होतात, आणि आपल्याला काळ प्रतिकूल असेल तर आपले सुद्धा आपले शत्रू होतात. आपल्या जवळची माणसंच आपले शत्रू होतात. मग सर्वात बलवान कोण आहे तर म्हणजे सगळ्यात बलवान काळ आहे. काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मग ते काळाचे काही गती सारखी असते असं नाही. कधी आपल्या वाट्याला सुख येतं तर कधी दुःख येतं. दैव फिरले झाले पारखे, सर्व दिवस नाही सारखे. म्हणून लक्षात घ्यावं की सगळे दिवस सारखे नसतात. जीवनामध्ये अपडाऊन चालूच असतं. कधी चांगले दिवस, कधी वाईट दिवस. कुठलेही दिवस कायम राहत नाहीत. चांगलेही दिवस कायम राहत नाहीत आणि वाईटही दिवस कायम राहत नाहीत. ते सारखं रहाट गाडग्यासारखं सुरू असतं. म्हणून आपण चांगले दिवस आपल्या वाट्याला आले तेव्हा जेवढं जास्तीत जास्त सत्कर्म करता येईल तेवढं करावं. वाईट दिवस आपल्या वाट्याला आले असतील तर सत्कर्म करता येईल तेवढं करायचंच आहे, पण अधिकाधिक नाम घ्यावं. म्हणजे चांगले दिवस असताना हे चांगले दिवस टिकावेत, आणखीन काही काळ चांगलाच जावा म्हणून आपण सत्कर्मही करायचं, नामही घ्यायचं. तसंच वाईट काळ आला तरीसुद्धा सत्कर्म करायचं सोडायचं नाही आणि नामस्मरण सुद्धा सोडायचं नाही, कारण ते वाईट दिवस लवकर निघून जावेत म्हणून. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर पुढे नशिबी आले, जव्हार होते जेथे मावले अंमलदार तेथे बेकार झाले. जिथं मोती वेचले तिथं गोवऱ्या वेचायची वेळ आली असं म्हणतात. ज्या ठिकाणी आपण मोती वेचले म्हणजे मोत्यांची खरेदी विक्री केली त्याच ठिकाणी गोवऱ्या विकायची पाळी यावी असं त्याला दुर्दैवाचे फेरे म्हणतात. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकरापुढे नशिबी आले, जव्हार होते जेथे अंमलदार तेथेच बेकार झाले. नोकरी आळवावरचे पाणी पुनश्च पडावे कैसे ठिकाणी प्रयत्नांची शिकस्त त्याने पाहिली करून त्यावेळी परिणाम आले तयातही यश निश्चय ठरला राहावे स्ववचना. आपत्तीचा झाला कळश झाले आता सर्वापरी हे वर्षानुवर्ष खाली खाली सांपत्तिक स्थिती खालावली. आपत्तीवर आपत्ती आली दुस्सह झाली ग्रहस्थिती. तर नोकरी सुटल्यामुळे समाजातला पूर्वीचा मान सुद्धा आपल्याला मिळत नाही, कारण तो खुर्चीचा मान असतो. खुर्ची सोडली की खुर्ची मग काही मान नसतो. त्यामुळे त्या काळामध्ये असलेला मान, त्या खुर्चीचा मान, त्यात नोकरी सुटल्यानंतर त्यांना इथे कोणी विचारत नाही.
त्या काळामध्ये सांपत्तिक स्थिती ती नोकरी सुटल्यावर राहत नाही. बर, साठवलेलं पाणी किती दिवस कामाला येणार? त्याच्यामध्ये जर नवीन भर टाकत गेलो तर उपयोग किंवा किंवा ते काटकसरीने वापरलं तर उपयोग आहे. हळूहळू सांपत्तिक स्थिती सुद्धा कठीण होत गेली. ऐशी गेली वर्षे 7, अशी 7 वर्षे गेली. 80 वर्षे गेली. 7 सालोसाल शिर्डी जात बाबा आणि पुढे गाराणे गात लोटांगणे दिनरात्र. 1916 सालात वैतागून गेले. अत्यंत वाटले करावा प्राणघात. शिर्डी क्षेत्रात जाऊन 7 वर्ष प्रार्थना करत होते, पण काही फरक पडत नव्हता. असं वाटलं आता शिर्डीत जावं आणि आपला देह संपवावा. कुटुंबास मेल्या समयास राहिले शिर्डीत 2 मास. काय वर्तले एकेनिशी तया वार्तेस परेसा. अशा रीतीने शिर्डीला कुटुंबासहित आले आणि 2 महिने शिर्डीला राहिले. दीक्षितांचे वाड्यासमोर एका बैलाचे गाडीवर बसले असता आंबेडकर चालले. विचारतरंग कंटाळले ते. जीवितास वृत्ती झाली अत्यंत उदास. पुढे आता हा नको त्रास सोडिले असं जीविताची करून ऐसा विचार होऊन या जीवावर उधार विहिरीत उडी घालाव्या तत्पर आंबेडकर झाले. जीवनाला कंटाळून गेले आणि आता त्यांना असं वाटलं आपलं जीवन समाप्त करावं, म्हणून ते विहिरीच्या काठावर गेले आणि आता विहिरीत उडी टाकून जीव देणार. दुसरे कोणी नाही जवळ साधून ऐसे निवांत वेळा पूर्वीन आपले मनाचा सोहळा दुःखा वेगळा होईना. आत्महत्येचे पाप दुर्धर रेहा दृढ केला विचार. परी बाबासाहेब सूत्रधार त्याने हा विचार टाळलेला. आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही, कारण त्या माणसाला गती लवकर मिळत नाही. पण याने जरी आत्महत्येचा विचार केलेला असला तरी त्या आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त करण्याचं काम कोणाचं आहे? बाबांचं आहे. परी बाबा साई सूत्रधार त्याने हा विचार टाळलेला. तेथेच 4 पावलावर एका खानावळावाल्याचे घर तयासे. बाबांचा आधार तोही परिचारक बाबांचा. सगुणी येऊन ही उंबऱ्यावरती पुसे आंबेडकर असते व्यक्ती. ही अक्कलकोट महाराजांची पोथी वाचली होती का कधी? आता ते उडी मारणार विहिरीत. तेवढ्यात ज्या खानावळीत ते जेवायला जात होते ते बाहेर आले आणि विचारला, हो आंबेडकर, तुम्ही अक्कलकोटच्या महाराजांची पोथी कधी वाचली का? पाहू पाहू काय ती पोथी म्हणून आंबेडकर हाती घेते. सहजपणे चढून पाठी वाचू लागते. मध्ये जा कर्म धर्म संयोग कैसा. विषयही वाचाव्या आला तैसा. अंतर्वृत्तीत वाचनाचा उमटला ठसा तात्काळ. आणि त्यांनी जे नेमकं त्या अक्कलकोट स्वामी चरित्रातलं नेमकं जे पान काढलं त्यात काही संदर्भ असे आले की यांच्या मनामध्ये आलेला मृत्यूचा विचार त्यांनी टाळला. सहजासहजी आली जी कथा निवेदितो मी श्रोते या समजता तात्पर्य अतिसंक्षेपतः ग्रंथ विस्तारता भयार्थ. अक्कलकोटी संतवरिष्ठ असता महाराज अंतर्निष्ठ. भक्त एक बहु व्याधिष्ठ दुस्सह कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन व्याधी विहीन होईन म्हणून होईना ते कष्ट सहन अति उद्विग्न झाला. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा होता की एका माणसाला अत्यंत कठीण अशी व्याधी झाली आणि त्याला असं वाटलं की आपण अक्कलकोटला गेल्यानंतर आपली व्याधी बरी होईल, म्हणून तो अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनाला आला. पुष्कळ दिवस त्यांनी स्वामींची सेवा केली, पण त्या कष्टातनं याला काही पार पडता येईना, म्हणजे कष्ट काही कमी होईना. ती जी व्याधी आहे ती कमी होईना. त्याला असं वाटतं मी इतकी सेवा करतो बाबाची आणि तरीसुद्धा माझी व्याधी का बरी होत नाही. आपल्याला सुद्धा असं वाटतं ना काही वेळेला की मी एवढं करतो आणि मला अजून का फरक पडत नाही. बघा आता त्याचं उत्तर इथे आहे. सेवा केली बहुत दिन व्याधीहीन होईल म्हणून होईना ते कष्ट सहन अति उद्विग्न झाला. करून आत्महत्येचा निर्धार पाहून या रात्रीचा प्रहर जाऊन एका विहिरीवर केला. शरीर पातेने इतक्यात महाराज तेथे आले. स्वस्ते त्यात बाहेर काढले. भोगतृत्व सारे पाहिजे भोगले उपदेशले ते. असं त्याने विहिरीत उडी मारली. तेवढ्यात स्वामी समर्थ आले. त्यांनी त्यातनं बाहेर काढलं त्या विहिरीतनं आणि सांगितलं, अरे जरी तुम्ही काही केलं तरी तुमचे भोग तुम्हाला भोगायलाच पाहिजे. मग आपल्याला असं वाटेल की जर आपले भोग आपल्याला भोगायचेच असतील तर मग स्वामींची सेवा करून काय उपयोग आहे, आपल्या गुरुची सेवा करून काय उपयोग आहे, देवाची सेवा करून काय उपयोग आहे. आपले भोग जर संपणार नसतील तर मग कशाला सेवा करायची. आपण जर सेवा केली तर आपले भोग हळूहळू कमी होत जातात
आपल्याला ती भोग भोगण्याची सहनशक्ती परमेश्वर आपल्याला देतो. त्या संकट काळात कुणाच्या ना कुणाच्या रूपाने तो आपल्याला मदत करत असतो. 2 धीराचे शब्द देतो म्हणा, 2 पैशाची मदत करतो म्हणा, काही ना काही. किंवा तुम्हाला सांगेल किंवा हे नाही आता हे औषध घ्या. तुम्ही ॲलोपॅथी घेत असेल तर तो सांगेल आयुर्वेद घ्या, किंवा आयुर्वेद घेत असेल तो सांगेल होमिओपॅथी घ्या, कोणी सांगेल जडीबुटी घ्या. काहीतरी फरक पडेल. म्हणजे परमात्मा हा काय स्वतः येऊन तुम्हाला सांगत नाही. तो कुणाच्या मुखातनं तुम्हाला उपदेश करतच असतो. त्या संकट काळामध्ये आपले गुरु किंवा ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे ती शक्ती आपल्याला धीर देत असते. यात हे दिवस निघून जातील, कुठले दिवस कायम राहत नाही. एका दुकानावर काय बोर्ड लिहिलं होतं, हेही दिवस निघून जातील. म्हणजे काही कायम राहत नाहीत. दुःखाचे दिवस सुद्धा कायम राहत नाहीत, ते निघून जातात. इतक्यात महाराज तेथे आले, स्वस्ते त्यास बाहेर काढले. भोक्तृत्व पाहिजे सारे भोगले, उपदेशले तयास. भोग आहेत, देवादिकानं चुकले नाही. रामाला 14 वर्ष वनवास चुकला का? नाही चुकला. पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 2 वर्ष अज्ञातवास चुकला का? नाही चुकला. प्रश्न श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर असून चुकला नाही. श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबर असताना सुद्धा अभिमन्यूचा मृत्यू टाळला नाही. जे काही भोग आहेत ते प्रत्येकाच्या वाट्याला आलेले ते त्याला भोगावे लागतात. फक्त परमेश्वराची आपण उपासना करत असलो तर त्या संकटात सुद्धा आपलं मन अस्थिर होत नाही. त्या ठिकाणी आपलं मन स्थिर राहतं. आलेल्या भोगाला तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये येते. भोक्तृत्व सारे पाहिजे भोगले, उपदेशले तयासा. आपल्या पूर्वकर्मा जोग, व्याधी कुष्ठ क्लेश आरोगा, झाल्या विण पूर्ण भोग, हत्या योग काय करे. आपले भोग संपल्याशिवाय तुम्ही जरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ना तरी कोणीतरी तुम्हाला त्यातनं वाचेल आणि ते भोग तुम्हाला भोगावेच लागते. बरं, हे आता आपण सद्गुरू नावं ठेवतो की का मी एवढं करतो तरी माझे भोग का कमी होत नाही. अरे ते तुझे भोग काय सद्गुरू तुझ्या वाट्याला आणले का? तुझ्या वाट्याला आलेले भोग देवाने तुझ्या वाट्याला मागे लावले का सद्गुरूंनी सांगितलं ह्याला एवढे भोग भोगू द्या म्हणून? नाही. मनात त्वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तुझं जसं संचित आहे ना तसं ते भोग तुझ्या वाट्याला आले, तर बाकीच्याला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे? आपल्या पूर्वकर्माजोग व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग, मग व्याधी असो कुष्ठ असो, नाना प्रकारचे शारीरिक क्लेश असो का मानसिक क्लेश असो, ते आपल्या पूर्वकर्माचं अर्जित जसं असेल तसं ते वाट्याला येतं. हा भोग राहता पुरा जन्म घ्यावा लागे दुसरा, म्हणून तैसेच आहे कष्ट जरा आत्महत्या राहू नको. अरे या जन्मामध्ये हे भोग संपून टाकायचे, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये भोग आपल्या वाट्याला शिल्लक राहत नाही. कारण ह्या जन्मातले राहिलेले भोग जरी आपण आत्महत्या केली तर ते भोग सुटत नाहीत, पुन्हा आपल्याला भोगावेच लागतात. पुढच्या जन्मात कधी म्हणून भोगावे लागतात. वाचून ही समयोचित कथा थक्क झाले आंबेडकर चित्ता, जागीच वरमले अवचिता बाबांची व्यापकता पाहुनी. आणि बाबांनीच आपल्याला ही बुद्धी दिली. काय? स्वामी समर्थ चरित्र वाचण्याची. आणि नेमका तोच प्रसंग आपल्या वाट्याला यावा ग्रंथ उघडल्याबरोबर. जे बाबांना यातनं आपल्याला बोध करायचा आहे की आत्महत्या करू नकोस. आंबेडकर म्हणे तरकले पूर्वादृष्ट पाहिजे भोगले, हेचे योग्य प्रसंग सुचले, साहस युजले नभले ते दैशी वाचा अशरिणी तैशी या दृष्टांताची करणे, हे जडला साईचे चरणी अघटित घटने साईंची. आपण पूर्वीच्या काळी असं ग्रंथामध्ये वाचतो, आकाशवाणी झाली आणि सत्यनारायणच्या कथेत ती गोष्ट येते की आकाशवाणी झाली, सांगितलं की तुझी मुलगी तीर्थप्रसाद त्याग करून या ठिकाणी आलेली आहे. आता ही काय आकाशवाणी, म्हणजे बाबाने त्याला बोध केला तू आत्महत्या करू नकोस. मग ती आकाशवाणी कुठल्या प्रकारे आहे? त्या बाईला महाराजांनी बुद्धी दिली, ह्याला स्वामीचरित्र वाचायला दे. आणि मग त्या स्वामीचरित्राच्या माध्यमातनं बाबाने त्याला बोध केला. म्हणजे ही काय झाली? आकाशवाणीसारखी वाणी त्याला म्हणजे प्राप्त झाली की त्याला ते कळलं की बाबांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे.
सगुण मुखे साईचा इशारा हा अकल्पित पुस्तकद्वारा यावया विलंब लागला जरा होता मातेरा जन्माचा. त्या सगुणाबाईने जर सांगितलं नसतं हा ग्रंथ वाच, आणि आपण समजा तिने दिला तरी नाही, आता मी आत्महत्येला निघालोय मला वाचायचं नाही म्हटलं असतं तरी प्राण वाचला नसता. पण आपण ते घेतलं, ग्रंथातलं पान काढल्यावर आपल्याला जो संदेश द्यायचा तो बाबाने दिला, आणि त्यामुळे आपला आत्महत्या टळली, नाहीतर जन्माचा मातेरा झाला असता. होता मातेरा जन्माचा मुकलो असतो निज जीविता, करतो दुर्धर कुटुंबघातासनी वरी ओढवितो अनर्था, स्वार्था परमार्था नागवतो. म्हणजे बरं झालं बाबाने मला या दुःखातनं वाचवलं, आत्महत्येच्या विचारातनं वाचवलं. कारण मी त्यावेळेला माझ्या बायकोचा विचार केला नाही. म्हणाले आत्महत्या करताना की हिचं काय होईल. आत्महत्या करणारा मनुष्य स्वतः एकट्याच्या दुःखातनं मोकळं व्हायचं बघतो, पण त्याच्या मागे असणाऱ्या कुटुंबाचं काय, त्याने त्या कुटुंबाचा आधी विचार करायला पाहिजे, कारण त्याच्यावर ते अवलंबून आहे. पोथी जे करून या निमित्त बाबाने केले सगुणास प्रवृत्त, आत्मा घातापासून चित्त परावृत्त केले की प्रकार ऐसा जरी न घडता, बिचारा व्यर्थ जीवास मुक्ता, परी जेथे साई समतारिता, काय तो मारिता मारेल. अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वाढीलास होती, तीच पुढे चालवा ही प्रचिती आणून देते त्या बाबा. आणि या आंबेडकरांच्या घरात पूर्वीपासून अक्कलकोट स्वामींची सेवा होती. त्याचे वडील अक्कलकोट स्वामींचा ग्रंथ वाचत होते, आणि बाबांनी त्याला सांगितलं अरे तुझ्या घरात ही उपासना सुरू आहे, तीच तू पुढे चालू ठेव. बघा संतांना कसं कळतं आपण आपल्या घरामध्ये कोणती उपासना परंपरेने चालू आहे ते संतांना कळतं, आणि संत मग सांगतात की अरे बाबा तुझ्याकडे ही परंपरा आहे, याच मार्गाने तू पुढे जा. अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलास होती, तीच पुढे चालवा ही प्रचिती आणून देते त्या बाबा. असो पुढे बरवे झाले, हे दिवस निघून गेले, ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळही आले उदयाला, श्री साई कृपा पावले, पुढे आले दिवस चांगले, ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादले, दैन्य निरसले पूर्वेलं. मग त्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला की अशी संकट माणसावर काय येतात, अशा आत्महत्येचे विचार काय येतात, याबद्दल त्याने काय केलं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलं. पूर्वीचे दुःखाचे दिवस निघून गेले, वाढले गुरुपदी प्रेम, झाले सुख कुशल क्षेम, लाजले ग्रह सौख्य आराम, आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार एका होणे थोर कथिता, होईल ग्रंथ विस्तार तसार कथिले. हेमाड पद हेमाड साईपदी शरण पुढील हे गोड कथन, विष्णू नाम दान श्यामयाला गुण दिले. नको नको म्हणता श्यामा, बाबास अनिवार्याचा प्रेमा, बडेच देतील सत्नामा, सुंदर महात्म्या वर्णन. आता सादर परिसाची कथा अनुग्रहाचा समय येता, शिष्याची इच्छा मुळीही नसता, बाबा तो ते देता दिसतील. काही काही वेळेला शिष्याच्या मनात नसतं, पण गुरु त्याला ती उपासना सांगतात की ही उपासना तू कर, यात तुझं कल्याण आहे. अनुग्रहाची अलौकिक परी कैसी असते, सद्गुरु घरी दिसून येला त्यानंतरी श्रोता सादरी परिस्थिती, कल्याणाचे जे कल्याण तो हा साई गुणनिधान, सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन चरित्र पावन दयाचे. कल्याणाचे जे कल्याण, जे कल्याण स्वामी आहेत हे कोणाचे शिष्य आहेत, समर्थ रामदास स्वामींचे शिष्य. आता ते म्हणतात की कल्याणाचे कल्याण, ते म्हणतात मी कल्याण आहे आणि माझं कल्याण कुणी केलं, माझ्या गुरुनी केलं. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण तो हा साई गुणनिधान. हेमाडपंत म्हणतात ज्याप्रमाणे कल्याण स्वामींचं कल्याण त्यांच्या गुरुनी केलं, तसं माझं कल्याण माझा गुरु करतोय, साईबाबा करतायत. कल्याणाचे जे कल्याण तो हा साई गुणनिधान, सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन चरित्र पावन दयाचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरित हे भक्त हेमाडपंत विरचे. श्री साई समर्थ सच्चरिते अपस्मार हत्या निवारणं तथा निज गुरुपद स्थिरीकरणं नाम षड्विंशोत्तमोऽध्याय. श्री साईनाथार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव, करोमि यद्यं सकलं परस्मै
नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आज 26व्या अध्यायातल्या 112 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून या अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव गाविसी दया घनायसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झारासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा 28 गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणी हिची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा अपोली भाक अपोली भाक. आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा झाले लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहे रूप तुझे प्रेमे आनंदनानंद पूजन भावे ओहाळे नमने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्याधनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा वा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.